आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात महासभेचं आयोजन करण्यात आलं। महासभा पारी पडली। 21 चर्चा विषय आहेत, त्या विषयांवर चर्चा करण्यात आली। मात्र शहराला नेहमीच भेडसावणारा प्रश्न म्हणजे डॉग बाईट, रॅबिस असे अनेक तक्रारी नागरिकांच्या माध्यमातून वारंवार पालिकेला करण्यात आले। कुठेतरी कुत्र्यांचं जे निर्बंधीकरण आहे ह्याकडे कुठेतरी महानगरपालिका दुर्लक्ष करते। याकडे ह्या महासभेत गांभीर्याने विषय चर्चेत आला। त्यानंतर आरोप प्रत्यारोपी झाले। महासभा त्या विषयावर गाजली। त्या जे निर्बंधीकरण आहे, श्वानांचं निर्बंधीकरण कसं करण्यात येईल, त्यांच्यावर उत्तम प्रकारे नियोजन कसं करण्यात येईल यावर गांभीर्याने विषय लक्षात घेता योग्य वेळी योग्य कार्यवाही करून व्यवस्थित उपाययोजना करण्याचे आदेश हे महापौरांनी दिलेले आहेत। पाहूयात। बघा, काही श्वानांचे होते, कुत्र्यांच्या संबंधी होते, काही डम्पिंग ग्राउंड बद्दलचे होते, काही जो जुना कचरा पडलेला होता त्याबद्दलचे आहे, काही कर्मचाऱ्यांचे होते, काही अग्निशमन दलाचे कर्मचारी होते, त्यांचे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे कार्यवाही करायचं याबाबत होते, काही वृक्ष छाटणी संबंधीचे होते। असे वेगवेगळे विषय अत्यावश्यक होते ते आज घेतले। सर, कुत्र्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये महासभेमध्ये चर्चा झालेली आहे आणि विरोधी पक्षनेत्यांचा आरोप सुद्धा आहे की महापालिकेकडे याचा आणखी सर्व्हे सुद्धा व्यवस्थित नाहीये, त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले जातात। नेमकं काय वस्तुस्थिती आहे? कसं आहे की गेले महिनाभर हे श्वानप्रेमी आहेत किंवा ज्यांना त्रास होतो अशा विविध घटकाच्या लोकांशी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, आयुक्तांनी देखील घेतलेल्या आहेत। त्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या नव्हत्या। आम्ही तो पाठपुरावा चालू केलेला आहे। आधी काय झालंय त्यापेक्षा आता काय करायला पाहिजे नागरिकांसाठी हा आमचा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांचं नसबंदी कशी करता येईल, किंवा जे अग्रेसिव्ह कुत्रे होतात किंवा चावतात वगैरे अशांसाठी नेऊन त्यांना कसं ठेवता येईल, त्यांच्यासाठी कसं केंद्र स्थापन करता येईल ते आहे। त्याच्यानंतर जनावरांचे जे डॉक्टर हवे आहेत इकडे या विभागामध्ये का जे नाही मिळत, तर त्यांची अपॉइंटमेंट कशी केली जाईल किंवा जनावरांचा दवाखाना कसा करता येईल, असे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत। कारण सर्व घटकांशी, प्राणीमित्रांशी, श्वानप्रेमींशी आम्ही याबाबत चर्चा केलेली होती। भारतभरातनं माहिती गोळा करून की बाबा काय काय उपाययोजना करायला पाहिजेत त्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। एकूण किती कुत्रे वसई विरार महापालिकेमध्ये आहेत, त्याच्यासाठी कितीचं बजेट निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या काय उपाय? अजून सर्वे करण्यासाठी काय एजन्सी नेमावी, कशा प्रकारे सर्वे करावा याबाबत अंदाजित कुत्र्यांची संख्या आता दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांची गणना कशी करायची, त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशा करायच्या याबद्दलची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे त्यांना मागे खाद्य कसं द्यायचे, शेवटी काही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की कुत्र्यासंबंधी काय काय करायला हवेत आणि त्या गाईडलाईन प्रमाणे महापालिका आता कार्य करत आहे। या ठिकाणी जे ठेके दिलेले आहेत त्यांच्याकडे जी सुविधा असायला पाहिजे ती नाही आहे। वसईचा माणूस सांगतो, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगतो विरारवाल्यांना कॉन्टॅक्ट करा, विरारवाले सांगतात वसईवाल्यांना कॉन्टॅक्ट करतात, एकमेकावर चाल ढकल करतात। अशांवर काय कारवाई करणार? बघा, हा कशाबद्दलचा विषय आहे तुमचा नक्की? हा जो विषय आहे जे जखमी कुत्रे आहेत त्यांच्या संदर्भात, तर कुत्र्यांसंबंधीचा जो विषय आहे, जखमी कुत्रे आहेत त्यांना घेऊन जाणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं, या सगळ्यासाठी एजन्सी नेमलेली आहे। आणि तिकडे प्राणीमित्र आहेत, त्यांना मुभा दिलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास ते जाऊन तिकडे निरीक्षण करू शकतात। तिकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा काही तक्रारी आपल्या असतील तर महापालिकेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करायला। तर आज MMRDची बैठक झाली, त्या बैठकीत नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झाली आणि काय? आज MMRDचा आम्ही पाठपुरावा चालू केलेला आहे का आपले रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, त्याच्यानंतर रोड ओव्हरब्रिज आहेत, जंक्शनवर ब्रिज करायचे आहेत, हायवेपासून शहराकडे येणारे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, यासंबंधी आम्ही सर्वे करण्यापासून ते सगळ्या गोष्टी MMRDला सहकार्य करत आहोत। त्याच्यात काही गोष्टींची पूर्तता करत आहोत। जिकडे जिकडे जमिनींचा प्रश्न आहे त्या जमीन मालकांशी बोलून त्यांच्या एनओसी घेऊन आम्ही जमा करतोय, कारण शेवटी त्या गोष्टी होणं गरजेचे आहेत। आणि त्याप्रमाणे वेगवेगळे विषय MMRDकडे जे होते ते माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलेलं का तत्काळ कसे करता येतील त्यासाठी त्यांचा देखील पाठपुरावा चालू आहे। लोकनेते हितेंद्र ठाकूर गेले 3 दिवस त्यांच्याशी सतत संपर्कात असून त्या अनुषंगाने
त्यांचे काही प्रतिनिधी काल परवा आले होते आणि त्यांची लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा झाली होती. आज आम्ही प्रत्यक्ष तिकडे गेलो. लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यावरनं MMRDA त्यासंबंधी चर्चा केलेली आहे. सतत त्याचा पाठपुरावा आम्ही रेग्युलर डे टू डे बेसवर चालू आहे आणि ज्या ज्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी महापालिका तर झालीच, परंतु खाजगी लेवलवर लोकनेते जितेंद्र ठाकूर हे सक्रिय झालेले आहेत.